मॉर्निंग मैत्रिणींनो, आता वाजलेत मैत्रिणींनो 10 वाजलेत. 10 10:30 होईल. माझी देवपूजा झाली बघा. खूप लवकर केली मी आज देवपूजा. 7 वाजले होते, 7:30. इकडं मस्तपैकी गवारची शेंग केली मैत्रिणींनो, खोबरं आणि लसण घालून केली. सुकी करणार आहे मी. लसण खोबरं टाकून साध्या सिंपल पद्धतीने केली. आणि इकडं व्हायला मैत्रिणींनो भात मी असा का लावते, कारण आमचे तांदूळ आहेत नवीन. आता त्याला पाणी जर जास्त झालं ना चिकट भात होते, त्याच्यामुळं त्याला म्हणजे जरा जरा हे करीतच पाणी टाकत शिजवावं लागते. आणि इकडं व्हायला वरण. आता वरण करणार आहे मैत्रिणींनो, आंबट वरण आणि पोळे टाकायचे मला. आता तिंबून घेतलंय. तिंबलं ना मैत्रिणींनो जरा छान असं तिंबून घ्यायचं. कधी मैत्रिणींनो तुम्हाला वाटलं तर दुधात सुद्धा तर तिंबू शकतात मैत्रिणी. इतक्या छान चपात्या होत्यात ना दुधात पीठ तिंबल्यावर, छान होत्या. थोडं तूप घालायचं मध्ये, पण आमच्यात ह्यांना कोणाला आवडत नाही म्हणून मी करत नाही. पण तुम्हाला जर लहान मुलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकतात. खूप छान होत्यात. आणि त्याच्यात जर थोडी साखर हे घालून केली ना तर दसम्याच बनतात मैत्रिणी. तर हे काय पीठ तिंबून घेतलंय मी, जरा पातळच केलंय मी आज पीठ. माझी पोरं म्हणायतली रट्ट व्हायला चपात्या अशा. मला घट्ट पीठ तिंबलं ना मऊ, असं ढिल्लं पीठ तिंबलं की ना चपाती पण लाटता येत नाही, पण मऊ होती, म्हणून आज ढिल्लं पीठ तिंबलंय. चला मैत्रिणींनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तिथं सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा. आता टाकते एवढ्या पोळ्या, तर मला अर्धा तास कसंही लागते. बाय सर्वांना.